वर्ष बी नाही झालं त्याचे वडील वारलेले. कुणाचा सहारा आहे त्यांना? आज काही कवायना पिऊन कवायना पण कामाला तर जात होते, आनंद तर होते. तेवढा तर सारं की हाय माझा नातू आहे, आता कुणाला बघणार? माझा भाऊ तर वर्ष झालं गेलं, कुणाच्या साठी हे करणार? असतं तरी असं की हाय कोणतरी हाय आपलं, आता कुणासाठी हे करणार? फुगेवाडीच्या भागामध्ये अनेक नातेवाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्यांना आत्ता कळतंय की त्यांच्या जवळचा कोणी कोण होतं तुमचं? भाचा आहे, माझ्या भावाचा मुलगा आहे. काय नाव होतं माझं त्यांचं? अक्षय ज्ञानोबा अवसल. अक्षय ज्ञानोबा अवसल अवसरमल. किती वय होतं त्याचं? ए बाई, अक्षयचं वय काय होतं ग? 28 28 वय. 28 म्हणजे ह्याच्यामध्ये दसऱ्यामध्ये लागेल त्याला 28, म्हणजे रनिंग चालू होती. लग्न झालं होतं? नाही नाही नाही. घरात त्याचे कोण कोण? घरात फक्त माझी आई आहे आणि त्याची मम्मीच आहे. त्याची मम्मी आतमध्ये आहे. हो. बरं. बाकी कोण नाही. त्याचे वडील आता वर्ष बी नाही झालं त्याचे वडील वारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ते झालं. आपण दारूवाल्यांनी ना खरंच लय बेकार केलं. दारूवाल्यांवर खरंच ऍक्शन घ्यायला पाहिजे. ह्याला सरकार बी जबाबदार आहे. सरकारने बी ऍक्शन घ्यायला पाहिजे. सगळ्यात जास्त मी तर म्हणते पोलिसांना हप्ते जात होते, त्यांनी ही बघायला पाहिजे होतं की दारूचे धंदे इथं कसे जातात. आज एक एक घरामधलं 2-2 माणूस मेलेले. ह्यांनी हे कुटुंबावर बेतलंय. आज कुणावर हे गेले नाही. पोलिस पैसे खाऊन बसलेले आहेत, त्यांच्या घरात दुःख झालेलं आहे का? आज ज्याचं गेलं त्यांना माहिती. आज ह्यांना कुणाचा सहारा? त्यांचं करता गेलेला कुणाचा सहारा आहे त्यांना? आज काही कवायना पिऊन कवायना पण कामाला तर जात होते, आनंद तर होते. तेवढा तर सारं की हाय माझा नातू आहे, आता कुणाला बघणार? माझा भाऊ तर वर्ष झालं गेलेलं, कुणाच्या साठी हे करणार आहेत? असतं तरी असं की हाय कोणतरी हाय आपलं, आता कुणासाठी हे करणार आहे? याला मी म्हणते याला सरकार बी जबाबदार आहे, याला पोलीस बी जबाबदार आहे. आणि मेन गोष्ट तर ती दारूची विकणारी तिला तर धंदा इथं नाहीच पाहिजे. आणि तिच्या मुलांनी देखील माझ्या भाच्याला येऊन घरामध्ये दारूसाठी येऊन लाताने आणलेलं आहे. तेव्हा भाडकवी तर फुगेवाडीमध्ये दिसायलाच नाही पाहिजे. तेव्हा मला दिसला की मी त्याच्यावर काहीतरी ऍक्शन लई मोठी घेणार आहे. हे याला पोलीसदार बी जबाबदार आहे. पोलिसांनी त्यांच्यावर हे ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. या ठिकाणी धंदा चालू होता, पाठीमागच्याच बाजूला तो गुत्ता होता, पण कधी बंद नाही झाला. किती वेळा त्या पोलिसांना हप्ते जात होते. त्याच्या 2 दिवस बंद करायचे, परत चालू करायचे. तेवढ्या पुरतं तेवढं हे कंप्लेंट करायचं भरपूर. म्हणजे पहिले आता सगळ्यांच्याच घरी कुटुंबामध्ये त्रास व्हायचे तर लोक जायचे ना, कंप्लेंट करायचे, पण जास्ती करून कोणी ऍक्शनच घेत नव्हतं त्याच्यावर. याची अक्षयची आई आहे? ही आजी आहे. तुम्ही आजी आहे त्याची? हो. तर त्याची आई. तुमचा मुलगा होता, काय घडलं होतं नक्की त्याच्याबरोबर? काही नाही, दारू प्याला होता, झोपला होता, आजारी होता. मग नंतर म्हणलं माझे पाय, हा मम्मी माझे पाय हिथूनच गळालेत म्हणला. आणि नंतर दवाखान्यात नेले तर म्हणलं डोळेच गेले माझे, म्हणलं डोळे दिसाना मला. म्हणलं दिसाना तर तसंच नेलं आम्ही त्याला दवाखान्यात. तसंच घेऊन गेले. मग वायसमला नेलं, वायसमला काही बघितलं, नंतर गप्पच पडलं. हा मलाच फेर झटका आलाय, मलाच फेर झटका आला. मला लगेच आणलं, मला लगेच हाकललं बाहेर. मला तिथंच कसतरी व्हायला लागलं, मला पाठवलं घरी कालच्या. तोंडातून फेस नव्हतं आलं, थांबूच नाही. नाही दिलं मला तिथंच. तिथं हा दारूचा गुत्ता चालायचा, तर तक्रार कुणी केली का या दारूच्या गुत्त्याबद्दल? मी पाहुणे, मला नाही म्हणजे चालूच होतं. तक्रार केली, असेच पोलीस यायचे, आम्हाला घरी लावायचे, पोलीस यायचे, काय पैसे घ्यायचे की जायचे, त्यांना काही करत नव्हते. कोणीच काय केलं नाही. हा. म्हणजे ते धंदा असा बंद. आता मी पोरपणापासून म्हातारी झाले. इथं माझे सगळे लेकरं जन्मलेले, तेव्हापासून बघते मी हे धंदा. त्यांच्यावर कोणी हे केलेलं नाही, बंदी आणलेलीच नाही. जबरदस्ती कोणी काय केलं की घरात तुमचा नातू? माझा नातू. 28 वर्षाचा हा युवक या ठिकाणी मृत्युमुखी पडलाय. अशी ही परिस्थिती एक नाही, 2 नाही, तर अनेक कुटुंबांवरती या ठिकाणी ओढवली आहे. दारूचा हा धंदा या ठिकाणी वर्षानुवर्ष सुरू होता. मात्र जेव्हा कधी या दारूमध्ये स्पिरिट मिसळलं गेलं किंवा त्याचं प्रमाण जास्त झालं, जे काही घडलं त्यामुळं हे मृत्यू घडलेले आहेत. या अशा प्रकारानंतर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली असं सांगण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची तशी वक्तव्य आहेत. मात्र याला अर्थातच उशीर झालाय. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
होतं